हां, बोला ना. हे घ्या टिफिनचे पैसे. अरे, पण तुम्ही तर पूर्ण महिन्याचे पैसे दिले आहेत ना? आता तुम्ही परत का पैसे देताय? अरे, मी तर विसरलोच. 1 मिनिट तुमच्याशी बोलू शकतो? मी तुमच्याशी लग्नाचं बोललो होतो ना आणि तुम्ही बोललात की विचार करून सांगाल तुम्ही. आता काही निर्णय घेतलात का तुम्ही? विचार करून तर बघितलं, पण मी सध्या लग्नाला तयार नाहीये. अ, यांना जाऊन थोडेच दिवस झाले आहेत. त्यामध्ये हे सगळं मला बरोबर अ, वाटत नाहीये. माझं मन नाही म्हणतंय. तुम्ही म्हणत असाल तर वाट पाहायला तयार आहे मी. अरे नाही, नाही. माझ्यासाठी तुम्ही वाट नका बघू. माझा निर्णय बदलायला खूप दिवस लागले तर? किती दिवस झाले किंवा कितीही महिने, वर्ष लागले तरी चालतील. मी तुमच्याकरता वाट पाहीन. तुम्ही लग्नाकरता तयार असाल तर बोला. राहू द्या, सोडून द्या. मला तुमचं हं, आयुष्य बरबाद नाही करायचंय. ठीक आहे. यापुढे मी तुम्हाला काहीही विचारून डिस्टर्ब नाही करू इच्छित. यापुढे मी तुम्हाला कधीही डिस्टर्ब करणार नाही. नेहमीसारखाच एक कस्टमर बनून जेवून जाईन मी. आणि तुम्ही नेहमीच मला जेवू घाला हेच खूप आहे. ठीक आहे. मी येतो आता. 1 हं, मिनिटं. अ, मी तुम्हाला नाही म्हटलं म्हणून तुम्हाला माझा काही राग नाही आलाय ना? अरे, अरे! असं काहीच नाहीये. हे तुमचं आयुष्य आहे आणि तुम्हाला पूर्ण हक्क आहे निर्णय घ्यायचा आणि तुम्ही पूर्ण विचारपूर्वक हा निर्णय घेतला असेल आणि म्हणूनच मला कुठलीच नाराजी नाही. मला समजून घ्यायला खूप खूप आभार. ठीक आहे, मी आता येतो. बाय. हं, ठीक आहे. मॅडम, मी आत येऊ का? हां, अरे या ना. या, नाश्ता करून घ्या. नाश्ता सोडा हो. मी काल तुम्हाला ज्याबद्दल विचारलं त्याचा काय विचार आहे तुमचा? पहिले ते सांगा. पहिले तुम्ही खाऊन तर घ्या, मग बाकी सगळं आपण बोलू ना नंतर. नाही, नाही. जर तुम्ही मला आधी उत्तर दिलं तरच मी आरामात जेवण करू शकेन. इतकी घाई का करताय? पहिले तुम्ही खाऊन घ्या ना, मग आपण बोलू. ओफो! काल पूर्ण रात्र मी झोपू नाही शकलो. तुमचं उत्तर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हा विचार करताना माझं डोकंच खराब झालं. आणि तुम्हाला माहिती आहे पूर्ण रात्र मी झोपूच शकलो नाही. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय म्हणून खातोय मी. पण कमीत कमी खाल्ल्यानंतर एक पॉझिटिव्ह निर्णय तरी द्या मला. ठीक आहे, ठीक आहे. या, आधी नाश्ता करून घ्या. हं, या, बसा. हं. काय खाणार तुम्ही? रोज इडली खाऊन खाऊन बोर झालोय मी. आज गरम गरम डोसा मिळेल का? अ, डोसा आहे ना? हं, ठीक आहे. 2 मिनिटं वाट बघा, हं. मी बनवून घेऊन येते. ठीक आहे. हे घ्या. अं, आ? अ, अरे, हं, अ, तुम्ही हं, असं इतक्या अ, घाईघाईने का खाताय? अ, जरा हं, आरामात खा ना. अ, हं, इतक्या हं, घाईघाईत खाल तर गळ्यात अडकून काहीतरी हं. होऊन जाईल. हां? अरे! हां. आह, घ्या. अ, आधी पाणी पिऊन हं, घ्या. हं, 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 मी बोलली हं. ना, तुम्ही इतक्या घाईने खाल तर अडकेल. आठवण ठेवा. जेव्हाही जेवाल, आरामात जेवाल. अ, हां. बघा मी कशातनं जातोय तुम्हाला माहिती नाही. जेव्हापासून मी तुम्हाला बोलून गेलोय ना, तेव्हापासून एक-एक क्षण कठीण जातोय मला. कधी सकाळ होईल आणि कधी तुमच्या तोंडून पॉझिटिव्ह उत्तर मला मिळेल हेच विचार करतोय मी. म्हणूनच लवकर-लवकर खातोय मी. अ, अच्छा, आता सांगा ना, काय बोलू मी? हे काय असं का बोलताय? आपण दोघं लग्न करू मॅडम. हे बघा मॅडम, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. जर तुम्ही माझ्याशी लग्न कराल ना, तर मी तुम्हाला हृदयात ठेवील. हां? तुमच्यासाठी ताजमहल पण बनवीन मी. माझं म्हणणं ऐका. तुम्हाला मी आवडतो. फक्त तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकत नाहीये, बस ना.
हे मला माहिती आहे, म्हणून मी स्वतःहून तुम्हाला प्रपोज करतोय. कृपा करून माझं हृदय नका तोडू. कारण जर तुम्ही मला मिस केलं तर तुम्हाला लाईफ लाँग पस्तावावं लागेल. माझ्यासारखा एक मुलगा तुम्हाला या जगात मिळू शकतो का बोला? जरा विचार करून सांगा. बरोबर बोललो ना? शांतपणे विचार करून बघा. विचार करून एक चांगला निर्णय घ्या. आ? तोपर्यंत मी याच जागी थांबेन. काय? तुम्ही इथेच थांबणार? हो, नक्कीच. इथेच वेट करीन मी. सगळे कस्टमर यायची वेळ झाली आहे. आणि जर तुम्ही इथे वाट बघाल तर सगळ्यांना चुकीचं वाटेल. अरे तुम्ही तर माझी बायको बनताय ना, तर लोकांना काही बोलू दे, आपल्याला काय? अरे, असं नाहीये. मी काय म्हणतेय. अरे तुम्ही काही नका बोलू. विचार करून उत्तर द्या बास. तोवर इथेच बसून राहीन मी. हं, हं. हं. अ, हं? हं. आह, हं. अ, ऐका, हं? तुम्ही विचार केला ना? आह, आह, चांगला निर्णय घेतला ना? तुम्ही माझ्या प्रेमात आहात ना? आह, तुम्ही माझी बायको व्हाल ना? हं. लग्न करू शकतो, हं. पण मला थोडा विचार करू द्या. हं. थोड्या दिवसानंतर करू ना आपण. कधीपर्यंत असं बोलत राहाल? थोड्या दिवसांनी म्हणजे कधी? तोवर आपण प्रेमात राहूच. आ? अ, अ, प्रेम करायला मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे लग्न वगैरे आपल्याला थोड्या दिवसानंतर करायला हवं असं वाटतं. ओके, ओके. मला याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. एकदा खऱ्या मनाने आय लव्ह यू म्हणा ना मला. तुमच्यासाठी मी दिवस नाही, महिने नाही, कित्येक वर्ष वाट बघू शकतो. सांग ना, डू यू लव्ह मी? एकदा आय लव्ह यू म्हणा ना. हां? अरे बापरे! काय आहे हे सगळं? एकदा आय लव्ह यू म्हणा ना. आय लव्ह यू. अरे मिठीत घेऊन आय लव्ह यू म्हण ना. हां? अरे रे! हे सगळं काय आहे? का? जर कोणी बघेल तर त्याला चुकीचं वाटेल. कोणी नाही बघणार. आ? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? मग मिठीत घ्यायला का घाबरतेस? तू मला मिठीत घेशील की मी माझ्या मिठीत तुला आ? घेऊ? उत्तर दे. आ? नाही राहू द्या. थोड्या वेळाने मी तुम्हाला मिठी मारते. आय लव्ह यू. आपण लवकरच लग्न करूयात. ठीक आहे ना. तुला एवढी मेहनत करून मेस चालवायची काय गरज आहे? माझं ऐक, माझ्या घरी चल माझ्यासोबत. अरे, त्याची काही गरज नाहीये. लग्नाआधी एकत्र राहणं बरं नाही दिसत. असं काही नाहीये. इतकी मेहनत करून लोकांना खाऊ घालशील तर तुझ्या तब्येतीचं काय होईल? आ, आ, माझ्यासोबत चल ना. मी तुला माझी राणी बनवून ठेवील. तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. हं. तुम्हाला माझी काळजी आहे म्हणून तुम्ही असं बोलताय. पण मी असं इथे सोडून नाही येऊ शकत. आत्ता तर सुरू केलंय. आपलं लग्न झाल्यावर मी तुमच्याबरोबरच तर राहणार आहे ना? हं. आपण एक काम करूयात मग. यानंतर आठवड्यातनं तू एक दिवस माझ्या घरी राहशील, ठीक आहे ना? हां? तुमच्या घरी का? हो, हो. माझ्याच घरी नक्कीच. हां? जिथे मी राहतो ना, आ, तिथे तू आठवड्यातनं एक दिवस नक्की येशील, ठीक आहे ना? हं? येशील ना? या आठवड्यात कुठल्यातरी एका दिवशी मेसला सुट्टी दे आणि त्या दिवशी तू माझ्या घरी ये. आपण दोघं आनंदात राहू तिथे. काय म्हटलं? म्हणजे आपण थोड्या प्रेमाच्या गोष्टी करून आनंदात राहू तिथे. हेच म्हणत होतो